1 ते 13 पर्यंत संख्या दर्शवितात तर n शून्य मानायचं आहे. म्हणजे ABCD जी लिहितो ना आपण, त्यांचं म्हणणं आहे की काय, आपले बघा पार्ट आहे ना पूर्ण, तर ते m पर्यंत सेम पार्ट पाहिजे. m पर्यंत आहे तोच सिक्वेन्स. मग ते काही m पर्यंत जे लोक येतील ना, तर A ला 1 नंबर, B ला 2, C ला 2, E जर का आला तर E 5, J 10, M 13. ठीक आहे. यांचं म्हणणं आहे जो n दिसतोय n ला शून्य मानायचंय. बरं ठीक आहे, n ला शून्य माना. आणि O पासून Z पर्यंत n O P Q लिहून टाकू, R S T U P Z. यांना काय मानायचं आहे, -1 ते -12. ओके, -1, -2, -3, शेवटी -12 असे मानायचे आहे यांना. बरं ठीक आहे. मी कसं ओळखायचं, O किती नंबरला असतो आपला, O 15 नंबरला आहे. 15ला 1 म्हणजे -14, हा 16 आहे, 16ला 14, हा 26 आहे, 26 म्हणून म्हणजे जे रिअल अक्षर आहे का O 15ला आहे त्यातून 14 वजा करा, वजा मधला कळून जाईल. सपोज ते म्हणले की टी हा रिअल मध्ये 20 मध्ये, बघा यांच्यात फरक 14, 20 म्हणून 14 गेले 6, मग याला -6 मानायचं. मग टी झाला -6. बरोबर. झेड काय आहे, झेड 26 यातून 14 कमी करा, 12 दिसलं मग त्याला -12 मानायचं. येस, हे मला लॉजिक कळालं. पहिल्यांदा सेम, इकडे फक्त -14 करायचंय. ठीक आहे. शब्द काय आहे, सक्सेस आहे. शब्द काय, SUCCESS. डन. चलो, यस कुठं आहे, इकडं. यस किती नंबर, यांचे नंबर लिहून घेऊ. यस 19 नंबरला, यू 21 नंबरला, हा 3, हा 5, हा 19, हा 19. बरोबर. यस किती, 19 नंबरला. याला काय करायचं, -14. 19 मधून 14 गेले, 5 उरले, तर -5. बरोबर, 14 साठी -5. 21 मधून 14, 7, -7. 3 बघा, सुरुवातीचे लोक तसेच लिहायचे, याला 3च, याला 3च, याला 5च. यांच्याकडे तेच. 19ला काय लिहिलं आपण, -5 लिहिलं, -5. यांचं म्हणणं की त्यांची सर्वांची बेरीज किती, या सगळ्यांची बेरीज करा रे. बेरीज करा, काय येईल, -5 + 5, हे दोन्ही कट झाले.